पाणी मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। इसापूर धरणातून महामंडळ बेचाळीसगावच्या शेतकऱ्यांना पाणी मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। एकाच मिशन, एकाच मिशन। 2024ला होऊ घातलेल्या यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीवर माळ पठारावरील नागरिकांचा बहिष्कार। 40 किलोमीटर लांबी व 7 किलोमीटर रुंदी असलेल्या वसंतराव नाईक साहेब यांच्या गृह तालुक्यातील इसापूर धरणाला पुसद तालुक्यातील 50 गावातील शेतकऱ्यांची जमीन गेली आहे। नाईक साहेबांनी या 50ही गावांच्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावं हे स्वप्न मनाशी बाळगून सदर धरणाची निर्मिती केली होती। 1980 पासून त्या धरणाचे डावे व उजवे कालवे सुरू झाले, मात्र या धरणाचे पाणी हे नांदेड, कर्नाटक, तेलंगणाच्या शेतकऱ्यांना मिळत आले आहे। सदर 50 गावचे शेतकरी 40 वर्षापासून सरकारकडे कृती समितीच्या माध्यमातून या धरणाचा लाभ मिळावा म्हणून शासनाकडे दाद मागत आहेत, मात्र आजपर्यंत त्यांना दाद न मिळणे हे त्यांचे दुर्भाग्य आहे। येथील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावं म्हणून कधीही विधिमंडळामध्ये किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये चर्चा दिसून आली नाही असं तेथील शेतकऱ्यांचं मत आहे। या भागातील प्रतिनिधींनी शेतकऱ्यांचा फक्त मतापुरता वापर केला अशी सुद्धा त्यांच्या मनात भावना निर्माण झालेली दिसून येते। आम्ही कितीक वर्षापासून मतदान करत आलो, परंतु आमचे प्रश्न कोणत्याही सरकारने पूर्ण केले नाही अशी खंतसुद्धा त्यांनी यावेळी बोलून दाखवली। त्यामुळे येणाऱ्या 2024च्या लोकसभेच्या उमेदवाराला या 50 गावचे कोणतेही शेतकरी किंवा शेतमजूर मतदान करणार नाहीत असा त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे। त्यासाठी आम्ही तहसील कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यासाठी माननीय एसडीओ साहेब, तहसीलदार साहेब, अन्य नायब तहसीलदार साहेब कोणी जर भेटले तर आम्ही निवेदन देऊ आणि माळपट्याला पाणी मागण्यासाठी अनंत आमचे विचार या ठिकाणी आहे। सर्व माळपट्यात शेतकरी, सर्व आजी माजी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून माळपट्याला पाणी मागण्यासाठी आमचा हक्क आहे, मागणार नाहीतर मतदान। यवतमाळ वाशिम लोकसभेच्या निवडणुकीवर 50 गाव माळपठार शेतकऱ्यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतचे निवेदन तहसील कार्यालय पुसद येथे देण्यात आले। यावेळेस डॉक्टर एम.आर. राठोड, ग्रामपंचायत सदस्य हिवळणी तथा माळपठार लिफ्ट इरिगेशन कृती समिती अध्यक्ष एम.जी. चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य युवराज चव्हाण, कैलास राठोड, माजी उपसरपंच रमेश सोमला जाधव, माजी सरपंच रमेश सोमला पवार, माजी सरपंच कुंभारी सुनील मोहन राठोड, ग्रामपंचायत सदस्य मांजरजवळा दौलत नाईक, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद यवतमाळ मोतीराम राठोड, फेटरा ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर प्रमोद चव्हाण व खुशाल राठोड फुलवाडी आणि इतर सर्व माळपठारावरील असंख्य शेतकरी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, रॉ भारत। 5/3/2024 रोजी आम्ही संबंध 42 गाव माळपठाराच्या शेतकऱ्याच्या वतीनं माननीय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांना येणाऱ्या 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी आम्ही आमच्या शेतकऱ्याच्या वतीनं लोकसभेच्या मतदान होणार आहे आणि तेव्हा यवतमाळ वाशिम लोकसभेला उमेदवाराला आम्ही मतदान करणार नाही। आम्ही बहिष्कार या ठिकाणी सर्व शेतकऱ्याच्या वतीनं टाकत आहोत। याचं कारण असा की मागील 40 वर्षापासून इसापूर धरणातून माळपठार 42 गावाच्या शेतकऱ्याला पाणी मिळावं म्हणून आंदोलनं, मोर्चा आणि शासनाच्या नियमानं आम्ही अनेक पद्धतीनं घागरी मोर्चा असो, रास्ता रोको असो, त्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधलं। आमच्या भागाला पाणी मिळावं, त्या भागातील शेतकरी सक्षम व्हावं ही आमच्या शेतकऱ्याची अपेक्षा होती। परंतु अनेक वेळा शासनाने, प्रशासन, या संबंधित विभागाचे आमदार, खासदार यांच्याकडे सुद्धा आम्ही नेहमी वेळोवेळी पाठपुरावा केला, परंतु तोपर्यंत आजपर्यंत आमच्या भागाला पाणी मिळालं नाही आणि आमच्या त्या भागाच्या शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे की माळपठार संबंध एक निसर्गाच्या पाण्यावर पीक येतो आणि एक पाणी जर गेलं तर आमचं संबंध उत्पन्न त्या ठिकाणी कमी होऊन जाते आणि आमचे शेतकरी त्या ठिकाणी देशोधडीला लागलेला आहे आणि आम्हाला येणाऱ्या समोरच्या पिढीसाठी आम्हाला रात्रंदिवस चिंता होते त्या ठिकाणी की बाबा आज आपल्याला उपजीविकाचं साधन नसल्या कारणानं आपण आत्महत्या करायला लागले त्या ठिकाणी शेतकरी आणि हालाकीची जीवन परिस्थिती त्या ठिकाणी जगत आहे। त्यासाठी आम्ही सरकारला आमचं म्हणणं आहे की बाबा आमच्या भागाचं पाणी धरण विदर्भाचे आहे आणि पाणीसुद्धा आमच्या विदर्भाचं आहे आणि तो पाणी कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि नांदेड या विभागात दोन्ही कालवे आहे, उजवा आणि डावा कालवा दोन्ही त्या भागाला गेलेला आहे। तर आमची मागणी शासनाला एकच आहे की
आमच्या भागाला एक उपसा सिंचन पद्धतीनं आमच्या संबंध 42 गावाच्या शेतकऱ्याला शेतीला पाणी मागतो आणि आम्ही मागील 60 वर्षापासून मतदानच करत आलो. पण आज आम्ही असं ठरवलं की आम्ही येणाऱ्या लोकसभेला आम्ही मतदान करणार नाही आणि 42 गावाच्या वतीनं आम्ही मतदानावर बहिष्कार टाकलो आणि ते निवेदन आज पुसद तालुक्याचे माननीय तहसीलदार कदम साहेब यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं आणि हा प्रश्न आमचं तात्काळ मुख्यमंत्रीपर्यंत पोहोचवावं आणि जिल्हाधिकारीपर्यंत पोहोचवावं ही आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती केली आणि हा प्रश्न आमचा जोपर्यंत मार्गी लागणार नाही तोपर्यंत आम्ही येणाऱ्या लोकसभा असो, विधानसभा असो, ग्रामपंचायत असो, जिल्हाभर आम्ही मतदान करणार नाही त्या ठिकाणी. हीच आमची शेतकऱ्याची मागणी आहे या ठिकाणी. एकच मिशन एकच मिशन लिफ्ट इरिगेशन. इसापूर धरणातून माळपठार शेतकऱ्याला पाणी मिळालंच पाहिजे. इसापूर धरणातून माळपठारच्या शेतकऱ्याला शेतीला पाणी मिळालंच पाहिजे.